any doubts, any questions with respect to their preparation, you can ask them. Anyone has any doubts? श्रेणिक सर, इफ टॅलेंट डज नॉट वर्क देन हार्ड वर्क बीट टॅलेंट असं म्हणतात, हे खरं आहे. आणि आपले द्रोणाचार्य सर असतानासुद्धा तुम्ही सरांपेक्षा चांगली रँक मिळवली आणि ऑल इंडिया 133 आला. मग सरांपेक्षा चांगली रँक मिळवली ती तुम्ही म्हणजे कोणता अप्रोच ठेवला की जेणेकरून नाही का एक प्रकारचं तुम्हाला तुमचं सक्सेस किंवा तुमचं ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ती हेल्प झाली स्टडीमध्ये, प्रिलियम प्लस मेन्समध्ये वगैरे? मला असं वाटतं की हार्डवर्क ठीक आहे, म्हणजे दोघांनी टेस्ट सिरीज लिहिल्या होत्या वगैरे. सो ॲज ही सेड की हां, टेस्ट मी थोड्याशा मला वाटतं ती जास्त लिहिल्या होत्या. आणि मला असं वाटतं व्हॉट हॅज मेड द डिफरन्स इज इंटरव्ह्यू मार्क्स अँड नथिंग एल्स. ही हॅड द सेम 60 मार्क्स अबाउट द कट ऑफ, बट ही कुड सिक्युअर 160 मार्क्स इन हिज इंटरव्ह्यू बोथ द टाइम्स. बट आय मे बी it comes naturally, or there were some questions which ma'am asked me, or on the spot I was able to give the answer by some instinct. So that has made the difference, the difference which you are talking about. Ki I was able to secure 133 and his rank was some in 500s. So that interview part has made a lot of difference, I think. And of course the answer writing things. Along with that, one more thing I would like to share is that in this preparation, revision for mains basically, I felt was revision is very important. If it is if the points are at your spinal level, then you can easily recollect them and write them immediately. 10 to 15 10 क्वेश्चंस ऐसे रहेंगे आपके कि यार you know कि हाँ ये क्वेश्चन आने वाला था and I have prepared for it. And in that 10 questions you have to save one minute each. ठीक है, so that is possible. You will be able to save 1 minute each in every question if all the points are at your spinal level, and all the points at spinal level will only come if you have revised them at least 5, 6, 7, 8, 10 times. Then only you can get up and write anything in points. So that making and revision is possible only if you have micro notes. So that point I think also mattered a lot. The micro notes which I was able to get it from my friends, which they had prepared for me, and notes of Bhaiya also, that helped me to get a better rank. Yeah, thank you. Good afternoon, both of you. Sir, I have been preparing for UPSC since for two years. My last attempt was I dedicatedly studied for my last attempt, 2017. But now also I am studying very good. But still something is remaining. That fear in my mind always there. So how to overcome that fear? If something is remaining, or whether I could clear or not. That fear is always there. मी मगाशी एक पॉईंट मिस केला, म्हणजे सांगायचं होतं की सगळेजण टेस्ट सिरीज सोडवत आहेत आता प्रिलिम्ससाठी पण. मग ते 2 तासांची टेस्ट सिरीज झाली पण सोडवली तर जस्ट इन्स्टेड ऑफ जस्ट कॅल्क्युलेटिंग मार्क्स किंवा बघण्यापेक्षा की माझे कोणते बरोबर आले कोणते चुकले, तर यू शुड गो फॉर अनालिसिस. आणि मग आणखी मी म्हणेल की 2 तास डिवोट करा आणि फक्त की मी रिस्क किती घेतली आहे किंवा किती % रिस्कमधला क्वेश्चन आहे त्याच्याही पुढे जाऊन. जनरली काय होतं की आपण चुकीचे क्वेश्चन्स आहेत त्याला फक्त फोकस करतो आणि जे बरोबर आले ते असं म्हणतो की ठीक आहे आता येतं आहे मला, आणि वी निग्लेक्ट दॅट पॉईंट. सो माझा एक अप्रोच होता की मी प्रत्येक टेस्ट झाल्यावर एक 1 पेज नोट बनवेल, म्हणजे ऑन ऑल द पॉईंट्स दॅट की मी जे पहिल्यांदा फेस करते आहे, म्हणजे एखादा करंट अफेअर्सचा टॉपिक आहे आणि मी तो आतापर्यंत वाचला नाही आणि पहिल्यांदाच क्वेश्चन आला त्या टेस्टमध्ये, तर मी मग तो पॉईंट नोट करेल. किंवा मग असा एखादा क्वेश्चन की तो मला माहिती नव्हतं पण तरी पण माझा बरोबर आला आहे, मग त्यावेळी असं विचार करायचं की मी कोणतं लॉजिक लावलं होतं आणि तो बरोबर आला आहे. मग ते नेक्स्ट टाईम मी जर का तेच लॉजिक वापरलं आणि माझं पुन्हा बरोबर आलं तर मला कॉन्फिडन्स येईल की हां माझं हे प्रकारचं लॉजिक काम करतं इकडे. आणि थर्ड थिंग म्हणजे जे रॉंग आले त्याच्यावर तर आपण डिटेल इन्फॉर्मेशन सर्च करणार आहे. मग ती 1 पेज नोट त्याच्यामध्ये काय असणार की आपले जे नवीन पॉईंट्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन, जे चुकीचे आहेत त्याचे एक डिटेल अनालिसिस
आणि लॉजिक की जे आपल्यासाठी वर्क झालं आहे. आणि मग हे पुन्हा तुम्ही सेकंड टेस्ट सोडवली तर त्याच्यामध्ये सेम वापरून बघितलं तर त्यावेळी सेकंड टेस्टनंतर पुन्हा ते फर्स्टवालं पेज रिवाईज करा. आणि जेव्हा तुम्ही ते लास्ट 15 डेजमध्ये जाल तर त्या लास्ट 15 डेजमध्ये ते तुमचे एक 15-20 टेस्ट सोडवले प्रत्येक पेज असेल आणि ते तुम्हाला स्वतःलाच तुमचा परफॉर्मन्स दिसेल की आपण कसं इम्प्रूव्ह होत गेलो आहे. आणि जेव्हा तो तुम्हाला सेल्फ म्हणजे तेव्हा कॉन्फिडन्स येईल की अरे ठीक आहे, मी अगोदर म्हणजे 1 महिन्यापूर्वी जी टेस्ट सोडवली होती त्याचा माझा परफॉर्मन्स आणि आत्ताचा बेटर आहे. आणि निश्चितच आणखी नेक्स्ट जेवढे आहेत आता आपल्याकडे 45 डेज वगैरे त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्ह होणार आहे. तर मग हे एक छोट्या क्वेश्चन्सपासून छोट्या रिव्हिजन्सच्या शेड्यूल करून म्हणजे ते कॉन्फिडन्स वाढवू शकता आणि मग ते फायनल तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प करेल. तर ते हे एक होतं. हां, मग ते लो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये म्हणजे लो कॉन्फिडन्स का असतो कारण की आपल्याला कुठेतरी अनसर्टन्टी आहे की माझं होईल का नाही होईल. आणि मग ती जर का आपल्याला अनसर्टन्टी कमी करायची आहे तर आपल्याला यश मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढवायची आहे. तर मग ती प्रोबॅबिलिटीसाठी अगेन की हार्डवर्क तुम्ही किती करताय किंवा तुम्ही जे टार्गेट सेट केले आहेत ते तुम्ही कंप्लीट करताय का. आणि मग टेस्ट ऑफ परफॉर्मन्स मग हे सगळे पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही स्वतः जज केले आणि त्याच्यावर तुम्ही बेटर परफॉर्म करताय किंवा तुमचा एक इन्क्रीजिंग म्हणजे जरा चढता ग्राफ आहे तर तो आपोआप तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. Good evening, ma'am. My question is to Sehel ma'am. Up to 10th standard, you have studied from Marathi medium, and later you had given examination in English. So I heard that you were confused about while writing examination in English. You should go for English or Marathi language. So how you build that confidence or how you gain that confidence? When I initially started to prepare for UPSC, then that time I had decided that I will give mains in Marathi only. And I used to read the basic NCRTs or like state board books for history or geography. But one incident which changed my decision, like I had given the ethics test paper when I was in a third year, that means in 2015 or 16. And the basic questions like what is your concept of happiness, etc. So in that paper, I was not able to recollect the Marathi words because I had read only the summary of syllabus and gathered somewhat information from the net. And so I wrote that paper of ethics, which was of 50 marks in English. And when I get that paper evaluated by my sir or mentor, then he simply said that की हे वाटतच नाही की मराठी मीडियमच्या स्टुडंटने लिहिलं आहे किंवा मग त्यांनी मला सांगितलं की तू का चूज करते मराठी मीडियम की यू शुड गो फॉर इंग्लिश रायटिंग. कारण की काय झालं की माझं जरी मराठी मीडियम असलं आणि मी जेव्हा इंग्लिश लिहिते तेव्हा मला जास्त सोफिस्टिकेटेड लँग्वेज नाही आहे, त्याच्यामुळे माझं सेंटेन्स फॉर्मिंग एकदम सिम्पल असतं. आणि मग सरांच्या म्हणण्यानुसार की ते जास्त अपिलिंग आहे कारण की एक्झामिनरला त्रास नाही होत चेक करायला कारण की माझं सेंटेन्स समजा एक लाईनमध्येच एक सेंटेन्स संपतं किंवा एकदम लुसिड आणि सिम्पल वर्ड्स असतात तर ते तुमचे स्ट्रेंथ बनून जातात. आणि मी नंतर मग आणखी प्रॅक्टिस केली थोडे दिवस, मग इंग्लिश रीड केले बुक्स किंवा अगदी इथे JP मध्ये आल्यावर पण टेस्ट सिरीज लिहिताना मी थोडंसं डेलिबरेटली करायचे, माझ्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स नको व्हायला किंवा एसेमध्ये जास्त लक्ष द्यावं लागतं कारण GSमध्ये जर का तुमच्याकडे कंटेंट असेल तर सेंटेन्स फॉर्मिंग किंवा ग्रामॅटिकल मिस्टेक्स हा काही इश्यू नाही राहत. बट एसेमध्ये तुमचं आर्टिक्युलेशन किंवा फ्लो व्यवस्थित व्हावा म्हणून लँग्वेज इज इम्पॉर्टंट. सो मी जेव्हा मग न्यूजपेपर वाचायचे तेव्हा मी अगदी आर्टिकल्स येतात जे त्याला कॉपी करायचा प्रयत्न करायचे किंवा द वे दे आर रायटिंग, द वे दे आर इंट्रोड्युसिंग किंवा द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन 2 paragraphs. So I just try to emulate that all things in my writing, and by practice I could do it better. Hello ma'am, hello sir. My question is both of you. So first is why do you want to join the services? What is the motivation behind that? And what do you find loopholes in the system of our country? And what do you want to change after joining the services? Most of the people know my father is in police service. He is just a police constable. So from my childhood, I had observed the various police officer or we were living in police colony. So the entire environment was police service. And still
मी म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा पण माझं हे होतं की आय वॉन्ट टू चूज IPS ओनली. बट मग नंतर ते चेंज झालं किंवा मी बऱ्याच इथे आल्यावर जे ऑफिसर्स आहेत त्यांना भेटले. मग तर बऱ्याच लोकांच्या म्हणण्यातून आलं की जेव्हा तुम्ही हे IAS ही पर्टिक्युलर सर्व्हिस निवडाल तेव्हा तुम्हाला फार जास्त व्हास्ट एरिया राहतो काम करायला. किंवा माझं ॲग्रिकल्चरमध्ये मला खरंच जेन्युअनली इंटरेस्ट होता किंवा मी स्वतःहून ॲग्रिकल्चर निवडलं होतं ग्रॅज्युएशन. सो म्हणजे मला असं होतं की मी खरंच त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करू शकते किंवा त्याच्यामध्ये चेंज आणून मोस्ट ऑफ द फार्मर्स आहेत किंवा ॲग्रिकल्चर आता एक बेसिक प्रॉब्लेम चालू आहे. तर मी काहीतरी वर्क करून किंवा चांगलं म्हणजे त्याचं कंट्रीब्यूट करू शकते. म्हणून मग मी ते IAS चूज केलं. पण एक सिव्हिल सर्व्हिस किंवा ही सर्व्हिसमध्ये यायचं हे फर्स्ट म्हणजे पहिल्यापासून होतं. आणि वर्क करायचं म्हटलं तर आता माहिती नाही म्हणजे जरी ॲज अ DM म्हणजे IAS म्हणून मी येणार आहे तर त्याच्यामध्ये पण वेगळ्या फील्डमध्ये काम करायला लागेल. बट स्टील म्हणजे माझं असं असणार आहे की जे काही वर्क करायचं ते ऑनेस्टली तर करायचंच आहे. आणि पण प्रत्येक वर्कमध्ये त्याची इफिशियन्सी वाढेल का माझ्याच्याने किंवा आत्तापर्यंत जे आलं आहे त्याच्यापेक्षा बेस्ट करायचं आहे हेच असेल. मग त्याच्यासाठी जे सगळे इफिशियंट किंवा सिन्सिअर डेडिकेटेड हार्डवर्क्स असतील ते करेल मी. रिझल्ट लागला 2 तासांनी जेव्हा आमचं डिनर चालू होतं म्हणजे तिचे तेव्हा फोन थोडेसे स्टॉप झालेले ते एकदम म्हणजे तिला रिअलाईज झालं शिट मला IAS मिळालं IPS हवं होतं म्हणजे. मला असं वाटतं की मला रँक मिळेल पण इतकी चांगली मिळेल असं नव्हतं. आणि मग मला 400 वगैरे मिळेल आणि मला IPS मिळेल. जसं मी सांगितलं माझं मोटिवेशन जॉईनिंग क्रिकेट ग्राउंड वगैरे क्रिकेट बनायचं होतं. जोक्स अपार्ट, बट द रिअल मोटिवेशन बिहाइंड कमिंग इन टू सर्विसेस वॉज while I was doing my internship in BJ Medical College. So तिथं मला जाणवलं की यार every day we used to treat malaria patient. There were malnutrition cases. They used to come. We used to treat them. That was one level of ठीक आहे यार we are helping people. ठीक आहे and ठीक आहे काही लोकांना बरं होत आहे आमच्यामुळं किंवा काही हेल्प केल्यामुळं. सो दॅट सॅटिस्फॅक्शन slowly it started eroding and that we used to talk and then ki yaar are we really able to solve this problem or what will it take to solve this problem at its core. So during my college days Shrikar Pardeshi sir was CEO here in Pimpri Chinchwad. So they explained us what all opportunities this civil services provide us and how can we work or utilize this platform or this tool for solving some basic questions or basic problems which people are facing even today, and that and the level of satisfaction which we can derive and the meaning which we can find into the services by coming into services. So that was the basic motivation behind me, which kept me continuously motivated and to fight for it. Second thing which you asked about loopholes in the system, I think rather than finding we are at this stage we are not at that stage to find out loopholes into system and cry about it and to blame them. Rather than finding out loopholes in the system, if we work on our loopholes and try to mold our weaknesses and make them strength and utilize them, that will help me, I think so. Because by talking on to this at this stage, it will be of no use, I think. Third thing which you said, what you want to do by getting into services. Before joining, that was that romanticism is that we will change the world, we'll change the system. Okay? So I think after getting into system or by this experience or by listening to whatever work people are doing, the most important thing which I feel I need to do is to do my work efficiently, dedicatedly, and with full enthusiasm and with full energy. So that is the most important thing, and to do it continuously for whatever period of service which I will get, not just for 2 years or 5 years and then getting frustrated. So that is the most important thing which I feel I should do into service. Thank you. How should we cover our syllabus effectively and efficiently in certain limited period? Syllabus of GS means prelims. See, in prelims syllabus is very vast, and if for me
my strategy was always because there were it's very huge and current affairs पण खूप जास्त आहे. So first of all, I had a group of 2 to 3 people, and in 2 to 3 people we divided the work, like making notes. Suppose if I am solving GS test series papers, so we used to solve paper together, and we used to divide 50-50 questions. So 50 questions that the other person will write or make notes about it, whatever mistakes we have done or whatever important points are done, and 50 we'll make. So it effectively reduced our work to half. So this is the one important thing which we can do. Second thing is while revising or covering syllabus, you will cover syllabus, but the question comes about revision. So I don't recommend to make notes of each and every part of the syllabus, but if you could make notes of at least 50%, such as environment Shankar IAS, if you could make notes, or if you could make notes of ancient India or modern India ची गरज नहीं है. So if some part of syllabus if you cover by notes, then it will save your time. Okay. Third thing about is current affairs is very vast. So if you go on reading each and every material, it will not finish, and there will be less time for revision. So decide ki what will be your basic material which you will read. Suppose vision everyone reads, and it is a ritual to read it. Okay. So vision 365 PT we will read it. Okay. That is one base. Now on that base you can add on suppose insights hai, suppose IAS Baba hai. So the topics which vision has not covered, read only those topics. Don't go for reading each and every line of the syllabus. Okay. Third thing is, if you mark properly the current affairs or the topics or the syllabus or the subjects of which you are not going to make notes, mark them very efficiently. Don't mark extra thing. Grammar mark करके रख दिया है और तुम grammar ही पढ़ते जा रहे हो और important thing पढ़ नहीं रहे हो. So that also saves a lot of time. That also reduces your mental burden. You just overlook in 5 to 10 seconds. You can overlook a page and you are able to recollect it. Okay? So in this way, you can plan your preparation to reduce your time, madam. एन्व्हायरमेंटसाठी ओके म्हणजे फॉर फिल्म्स ठीक एन्व्हायरमेंटसाठी मला असं जाणवलं एक 2-3 अटेम्प्ट नंतर की द शंकर IAS इज द बेसिक मटेरियल विच एव्हरी वन रीड्स ठीक आहे और सम बेसिक मटेरियल यू हॅव टू रीड फॉर एन्व्हायरमेंट. Second thing is, I realized कि even after revising Shankar for 3-4 times or even after revising PT for environment for 3-4 times, the questions were not clicking into the examination. So I feel the lacking part in environment preparation is about the use of internet for preparation. Suppose I can recollect in 2016 when I started using internet कि यार in last 5 years what were the funds which the UN or any environment organization have established. So I started googling those funds. Okay, after googling you will realize कि when you read कि suppose UNEP or any organization or any fund you have read, so in Wikipedia there is C also part in the last section. Okay, if you go into that C also, there are other 4 funds, national international funds which are very important, which which they pop up there. So in that way you can use internet more for environment preparation, because through environment preparation only, because that is the only missing part into preparation of environment, I feel. Use of internet basically. Typing, like searching for funds, searching for organizations, searching for some awards which are being given during preparation. Also कि जैसे अभी for example सबरीमाला issue बहुत चल रहा है, ठीक है. अब सबरीमाला is in which national park or the wildlife sanctuary? area. So in that way you have to recollect or link it कि हाँ यार ये वहाँ पे आ रहा है, ठीक है ना. So while reading it, so in that way you can innovatively work on environment. One climatechangefund.com or some that website is there where they have given some 10, 15, 20 funds. So you can, and also information is given about those funds. So that can also be a starting point or a template for starting your preparation ahead for environment. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे. फक्त एन्व्हायरमेंटचं नाही, ते अगोदर पण सांगते की जर फारच जास्त शॉर्ट ऑफ टाईम असेल तर मग आता सगळ्या मागच्या 2-3 वर्ष म्हणजे प्रेडिक्ट नाही करू शकत, पण तरी पण पॉलिटी, इकॉनॉमी, एक मॉडर्न हिस्ट्री हे एकदम परफेक्ट असतील तर तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे एक 40 to 50 क्वेश्चन्स त्याच्या बेस्ट आहेत, करंट अफेअर्स आणि हे सगळे सब्जेक्ट. आणि मग बाकीचे राहतात की जे आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे, की मग फक्त आपण बेनिफिट कॉस्ट रेशो बघायला पाहिजे की जे आपण बुक मटेरियल किंवा कंटेंट रीड करतो आहे तर त्याच्यामध्ये किती येतं आहे तिकडे UPSCच्या ॲक्च्युअल पेपर्समध्ये. मग आता हेच मी सिंघानियाचं एक्झाम्पल पुन्हा घेईन की जर आपण ते एवढेच 400 ते 500 पेजेस वाचतो आहे आणि त्यातून जर का एखादा दुसरा क्वेश्चन येणार असेल
तर बेटर आहे की त्याच्यापेक्षा आपण त्याला थोडंसं कमी प्रायोरिटी देऊन मग पॉलिटी मी जर का वीक असेल तर तेच जास्त स्ट्रॉंग करेल असं. तर मग ते स्वतःचे एक वीक पॉईंट्स आणि स्ट्रॉंग पॉईंट ओळखायला यायला पाहिजेत. मग जर का वीक पॉईंट असेल तर आपल्याला ते म्हणजे ॲव्हरेजपर्यंत आणायचं, म्हणजे सगळ्या सब्जेक्टमध्ये एक ॲव्हरेज परफॉर्मन्स आणि 2-3 सब्जेक्टमध्ये जर का आपल्याला एकदम म्हणजे व्यवस्थित माहिती आहे तर आपण ते कट ऑफच्या थोडं वरती आपोआप जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग स्ट्रॉंग पॉईंट्सच जे आहेत आपले जे सब्जेक्ट समजा एन्व्हायरमेंट घेतले तर मग अगदी सगळे जे ॲनिमल्स किंवा बर्ड्स त्याचे स्टेटस मग कंपॅरेटिव्ह चार्ट्स करून आत्ताच ठेवले तर मग ते रिव्हिजन पण पटापट होऊन जातील. आणि जे वीक पॉईंट्स आहेत समजा कोणाचं इकॉनॉमिक्स नाही आहे व्यवस्थित किंवा कोणाला आर्ट अँड कल्चरची पुन्हा भीती आहे तर ते फक्त मग एक बेसिक NCERTs किंवा बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करून ठेवा आणि मग तेच फक्त रिवाईज करा. मग ते रिव्हिजनचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं आणि प्रायोरिटी दिली तर मग कमी टाईम लागेल प्रिपरेशनसाठी. I would like to add कि medieval India is one topic where people study lot and questions येत नाही. I think so Shrenik also didn't study much about medieval India. Snehal ma'am also didn't study. To avoid medieval India, art and culture should be the last priority as I said in the lecture. Most important environment, polity, history, geography. हे सर्व सोडून लोक काय करतात की आर्ट अँड कल्चरची पुस्तकं वाचतात. मिडिवल इंडिया एक त्यासाठी 4 दिवस देतात. तर दॅट मिस्टेक इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मिस्टेक पीपल मेक इन द फर्स्ट सेकंड अटेम्प्ट अँड देन दे रिअलाइज की यार हे काहीच इम्पॉर्टंट नाही. तर द अबिलिटी टू लिव्ह टॉपिक्स विच आर नॉट इम्पॉर्टंट इज ऑल्सो म्हणजे ते पण खूप आवश्यक आहे. तर मेक शुअर की यू कॅन अवॉइड मिडिवल इंडिया. काय एवढं गरजेचं नाही आहे. आर्ट अँड कल्चर अँड एन्शंट इंडिया कुड बी द लास्ट प्रायोरिटी इन युअर प्रिपरेशन. फर्स्ट हे खूप महत्त्वाचं आहे की पॉलिटीचे प्रश्न चुकले नाही पाहिजे कारण ते एकदम ते सर्वांना येतात आणि तुमच्या हातातले मार्क्स आहेत. तर मेक शुअर की यू प्रायोरिटाईज की जे 5 इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहे यू गिव्ह मॅक्सिमम टाईम टू इट. एनी अदर क्वेश्चन्स? फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, युअर रिस्पेक्ट टू आता बेसिकली आता काय शोधायचं नेमकं एन्व्हायरमेंटच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्याच्या विकिपीडिया पेजमध्ये काय बघायचं. सो इफ यू फर्स्ट गो थ्रू UPSC लास्ट इयर प्रिव्हियस इयर्स UPSC क्वेश्चन्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन. सो व्हॉट UPSC इज फोकसिंग अबाउट दॅट फंड्स. सो इफ यू जस्ट नोट डाऊन और जस्ट ऑब्झर्व एकदा तुम्ही बघून घेतलं की UPSC काय एका ऑर्गनायझेशनबद्दल एका फंडबद्दल काय विचारते. सो इन दॅट वे सो यू हैव दैट बेसिक आइडिया कि हाँ ये देखना है मुझे कि इंडिया है क्या मेंबर इसका. ठीक है. व्हाट इज द व्हेन इट वाज एस्टैब्लिश्ड मे बी और हु आर द मेंबर्स हु हैव एस्टैब्लिश्ड दैट ऑर्गनाइजेशन. सो ये एक बार UPSC पूछती है. ठीक है. सो इन दैट वे यू कैन शिफ्ट योर फोकस, टेक दैट after scoping you can go for on Wikipedia pages and write down only those information which UPSC is trying to focus on. ठीक है ना. So you can get idea from the UPSC previous year questions ki what it is asking or what is the line of thinking of UPSC examiners on which they are framing the questions. Also one more important thing which I missed during this preparation. So UPSC as he said ki ancient India, medieval India and art and culture you give it a last priority because it is all about knowing and it is all about ratification. ठीक है. So if you go यानी what I did was UPSC conducts various examination. ठीक है. And in that examination also there are various GS के questions and art and culture के questions. ठीक है. So I used to go through whatever questions UPSC is asking in other examinations such as CAPF examination या CDS वगैरह. उनके जो UPSC के जो art and culture ancient India के questions है. So I used to find out कि हाँ ये questions है and whatever options they are giving, whatever जो options में बहुत options में ये होता है ना इसका places के नाम. So I used to search them, I used to read about them. So UPSC वो direction में वहाँ से कुछ ढूंढ रही है और they are trying to extract from that side. Suppose कृष्णदेवराय के बारे में कुछ दूसरे एग्जाम में आया तो I will read about कृष्णदेवराय everything कि हाँ यार उनको ये ज़्यादा important लग रहा है maybe. So in that way you can shift your focus for art and culture also. और प्रीवियस ईयर क्वेश्चंस इंपॉर्टेंट है क्योंकि कभी कभी 1 या 2 क्वेश्चन इमीडिएट डायरेक्टली वहाँ से उठाए जाते हैं. जैसे मेंस एग्जामिनेशन में भी बिहार एग्जामिनेशन का, बिहार सिविल सर्विस एग्जामिनेशन का डायरेक्टली 1 क्वेश्चन वाज डायरेक्टली अडॉप्टेड. मैं ये नहीं बोल रहा कि अब सब एग्जामिनेशन देखते हैं, बट UPSC जो एग्जामिनेशन ले रहा है तो उसके क्वेश्चन पेपर अगर कुछ हो सके सॉल्व कर सके, सो दैट बेंड ऑफ माइंड वी विल बी एबल टू क्रिएट. ठीक है. Yeah. Yeah. So go see suppose go for Wikipedia. Wikipedia is the best source and of course कुछ क्वेश्चंस ऐसे होने वाले हैं कि तुमको आने नहीं वाले. So we are not here to become perfect or to get 100%.
100 out of 100 questions you will not be able to solve. ठीक है, so some questions you will have to leave them or you have to solve them by logic or you will have to take them risk. ठीक है, so एवढा टेन्शन घेऊ नका की यार ते एक क्वेश्चन नाही आला, but 99 questions were there which you could attempt. ठीक है ना, so at that time don't panic. ठीक है ना, and one of the guy was asking about कि यार confidence नहीं आ रहा है even after putting so much of effort. So one sentence or one statement of bhaiya I used to remember, or he used to always tell me, because कि even after putting so much of effort and after reading everything, if you are not able to solve them, then no one in India will be able to solve them. So believe in that, it is real. ठीक है ना, so that is the most important. That is the trick. Yes, if you are putting 100% efforts, if you are ready to solve, ready to face your difficulties or weaknesses, if you have worked on your difficult weaknesses, then no one will stop you. Yes. That's what I told you. The preparation level in Maharashtra is very good. It's just that the confidence which is missing. Matlab, in Delhi also we do not see this level of preparation which I saw last year, this year with respect to students. So make sure you have that confidence. मतलब we both have been in Delhi for almost calculated दोघांचं मिळून 10 वर्ष आम्ही राहिलो आहे. म्हणजे इफ यू ॲड बोथ आर इयर्स, तर असं काही नाही की तिथलचे मुलं खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहेत किंवा इन द हॉस्टेल वी वर लिव्हिंग, देर आर 11 IAS ऑफिसर्स दिस इयर, 10 IPS ऑफिसर्स, वी ऑल वर स्टडिंग टुगेदर. So almost 20 students from top rankers we have seen studying, and there is not much difference in their preparation. The way we are preparing and the way they are preparing, rank 2, rank 4, 12, 15, 21, 20. So all are equal. मतलब the level of, they are not reading some different source. Vision सोडून ते दुसरं काही वाचत नाही. I'm telling you. आणि न्यूजपेपर सुद्धा मतलब they read only Hindu. So your level of preparation and their level of preparation, there is not much difference. It's just based on their confidence. North Indian people are very confident. त्यांना नाही येत असेल तरी they are very confident. And that confidence is lacking in Maharashtrian people. Matlab, what I felt in my preparation also, matlab, while going into the interview hall, the level of hesitancy we face while giving answers, the confidence level is very low in Maharashtrian people, what I felt. One more thing which I would like to add for mains preparation, ki most of the time we listen to toppers talk and they say that we have read a newspaper for 1 year and prepared notes for it. ठीक है, and we also start following that strategy. So when I entered into 2014 for this UPSC preparation, at that time there were not many websites which were ready to spoon feed you or spoon feed us basically. ठीक है, so at that time so एक दो प्रिपरेशन, सो फर्स्ट ईयर इन 2014 इट वाज ट्रेंड कि यार न्यूज़पेपर तो पढ़ना ही है, मैगजीन्स योजना तो पढ़नी ही है. ठीक है ना, एंड देन इफ द पर्सन और द गाय हु इज नॉट रीडिंग दिस न्यूज़पेपर इज द नॉन सीरियस गाय. ठीक है, एंड विद दैट अप्रोच आई कंटिन्यूड दिस अप्रोच फॉर 2016 ऑल्सो, कि यार एक साल आई प्रिपेयर्ड नोट्स ऑफ ईच एंड एवरी टॉपिक ऑन न्यूज़पेपर से, and I had 10 registers. So basically I followed them blindly. ठीक है ना, but what is happening is because of this technology and this online websites, everything is ready made. All notes are available ready made. So plan accordingly. Don't waste time on I would suggest कि don't waste time on making notes of newspaper. Notes बनाओ, हर एक चीज़ जो पढ़ रहे हो और जो important लग रही है, note it down into small diary, but that note should not become कि न्यूज़पेपर के डबल पन्नों का वो नोट्स हो रहा है एक दिन का. ठीक है ना, सो दैट हैपेंड विथ मी प्रीवियसली. सो यू डोंट मेक दैट मिस्टेक्स. ठीक है, अवॉइड मेक माइक्रो नोट्स ऑफ विजन इफ इट इज पॉसिबल, बिकॉज विजन कवर्स 90% ऑफ थिंग्स, एंड डोंट रन फॉर 10% ऑफ थिंग. डोंट रन फॉर परफेक्शन एंड लूज द बेस्ट, लूज द गुड. ठीक है, सो ट्राई टू बी गुड. 90% हो रहा है ना अपना कवर, दैट इज मोर देन इनफ. ठीक है ना, सो प्लान अकॉर्डिंगली. म्हणजे सेम सब्जेक्ट असेल तरी असं नाही आहे की अजिबातच प्रिपरेशन नाही करायला लागलं. म्हणजे अगदी माझं पण मी प्रिलिम्स नंतर प्लॅन केलं होतं, तर मी ऑलमोस्ट पहिले 40 days ऑप्शनलच करत होते.
आणि मग म्हणजे मी फक्त ॲग्रिकल्चरशी सांगते की जरी सेम सब्जेक्ट असेल तरी जर का तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन किंवा जास्त मार्क्स पाडायचे तर पुन्हा तेवढेच जास्त बुक्स रेफर करावे लागतात. म्हणजे अगदी कुठला पण सब्जेक्ट असेल टेक्निकल तर. नाहीतर मग तुम्ही जर का जनरली लिहिला तर जनरलच स्कोअर करताल. मग हे माझ्या सब्जेक्टची. पण मग बाकी पण म्हणजे मला जास्त नाही माहिती पण तरी पण सांगेल की एक बेसिक सोशोलॉजी किंवा हे सब्जेक्ट्स असतील तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. आणि तुमचा जो सिलेबस आहे त्याला बायफर्केट करा किंवा ते सिलेबसच्या प्रत्येक सिलेबसच्या पॉईंट वाईज तुमच्याकडे एक फिक्स्ड किंवा एक आपण असं म्हणतो की स्टँडर्ड डेफिनेशन्स किंवा स्टँडर्ड त्याचे एक रेफरन्सेस असले पाहिजेत. आणि मग ते पण सेम तुम्ही प्लॅन करा की तुम्हाला किती दिवसांमध्ये संपवायचा आहे तो टॉपिक. आणि आपण जनरली प्रिलिम नंतर तर करतो पण प्रिलिमच्या अगोदर पण जे लोक नेक्स्ट इयरसाठी प्रिपेअर करणार आहेत तर ते अगदी आत्ताच एक बेसिक त्याचं प्रिपरेशन करून ठेवा किंवा एक बेसिक अंडरस्टँडिंग असू देत पहिल्यांदा एक ऑप्शनलची. आणि नंतर मग प्रिलिम नंतर तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे हे जास्त गोष्टी फोकस करून द्या. कारण की बऱ्याचदा कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन असणं हे फक्त मॅटर नाही करत मार्क्स फेच करण्यामध्ये. ती फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन एक लिमिटेड जरी इन्फॉर्मेशन आहे ती जर का वेल स्ट्रक्चर्ड आन्सर्स लिहू शकला तर त्याच्यावर डिपेंड असतं. मग तरी पण त्या सब्जेक्ट्समध्ये त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आणि आन्सर रायटिंगवर जास्त फोकस करून केलं तर जास्त मार्क्स मिळू शकतात. I feel ki except mathematics, if we leave around top 10, top 20 मध्ये the people who students who have taken the social sciences subject, they have scored very well. So there is nothing or advantage or disadvantage ki medical background se aayo. Still it took me 5 attempts to get into the services. Okay, so there is no advantage or disadvantage. It is only up to how well you understand the subject, how well you are able to comprehend it and to present it in front of the examiner in a proper way. Suppose in geography you need a bit of diagrammatic expression of things. So in that way, if that subject you are able to understand it properly, imbibe it, then any subject is good. You can score in any subject. So there is no disadvantage or advantage कि यार ये लिया है इसलिए ये हो गया, इसको तो advantage आसान ही है. We get lax in our preparation कि हाँ ठीक है medical science ये तो कर लूँगा मैं, ये तो हो जाएगा. So I don't go in detail or in depth about, or I don't try to means ये है कि हाँ ठीक है 280 आ जाएगा, but with 280 I'll not be in the list or I'll not get the post or the service which I deserve. So I need to get 320 or 330, 340. So for getting 320, 330, 340, everyone has to put equal efforts, I think. So there is no advantage. At initial level पे है थोड़ा सा struggle है, but if you want to get 320, 330, equal efforts we have to put it here. This is the living example in front of you. he just blindly put anthropology as his optional, and he took books in front of me. I was with him to take the books also. He took optional anthropology and he prepared for 3 months and he had the interview calls. Still we don't have the marks, but yes, anything is possible. But ऐसा नहीं है कि engineering या medical का ले लिया और बस अब करना है. So be practical about it. Don't take risk with attempts because एक attempt बहुत important है, and every attempt brings new difficulty, new challenges, and कंपटीशन बस बहुत ही बढ़ रही है ना टेक्नोलॉजी की वजह से, और ज़्यादा डबल हो रही है कंपटीशन, ठीक है ना, बिकॉज एवरीवन इज यूजिंग दैट टेक्नोलॉजी टेक एंड गेटिंग एक्विंटेड विथ ऑल दिस नोट्स मटेरियल. सो डोंट टेक सच रिस्क, आई वुड से, एंड एनीथिंग इज पॉसिबल. ही कुड गेट इंटरव्यू कॉल मीन्स ही हैड डिसेंट मार्क्स, आई वुड से. ठीक है, काही क्वेश्चन विचारले आपण पर्सनली भेटून बोलू. हां, आय थिंक की इंटरव्ह्यूमध्ये द वे यू स्टार्ट यू स्ट्रक्चर युअर आन्सर, और द वे पोलाइटली यू एक्सप्रेस युअर व्ह्यूज, सो दॅट इज द मोस्ट citizenship. So basically I personally feel ki UPSC is checking your character, your personality, rather than your knowledge, because my experience in this interview was ki for first 10 minutes my board was Smita Nagraj ma'am ka board tha. So in first 10 minutes she grilled me a lot. She started from citizenship amendment bill and she started to grill me on that ki citizenship amendment bill kya hai basically, why people are protesting, is the protest valid, or is the protest justified. So I said they are protesting because there are some misplaced conceptions it will change the demography वगैरह. So madam
got angry or some in that sense कि how why you are saying कि they are means ये गलत ये जो हो रहा है वो गलत हो रहा है, या protest कर रहे हो गलत हो रहा है, ठीक है ना? Don't you know the demography of that the region, how it is sensitive region? Tell me the demography of Assam. I said I don't know, madam. Tell me the demography of Mizoram. I said again I don't know. Tell me the demography of Meghalaya. Then again I said I don't know. Madam lastly said at least you tell me one of the यानी कोई भी एक नॉर्थ ईस्टर्न स्टेट से उसका डेमोग्राफी बताओ. So again I was ki I don't know, because and still I was like ki yaar that this is blunder, because if you don't know anything about northeast, it's like you are not a serious candidate. But and one of the member was he was from northeastern states. He was sitting to the, so I felt ki yaar now it's over, because my knowledge about northeast was zero. It appeared to be zero, and then I would not be able to score well, so I started preparation for prelims again. So but when the score came for I still, before when the rank came, I still felt ki I think I did better in mains, and I think I would get 143 or 133 something in interview, but in interview I got 179. That was a shocker. So I still feel ki that is, I feel ki they might have seen ki still he is calm, or he has not panicked during that whole course, because it was just 10 minutes and still 20 minutes were up. So the overall character, the way you express your views, that is the most important thing, I feel personally. This is my real experience. Last time he got Last interview was PK Joshi board, and it was a very factual kind of interview. I gave all answers. I mean, not all answers, but few answers, and I feel ki kuch answer puche, and I have given them answers, so I would get good marks. So but I got something 157 marks in with PK Joshi board, so I was not able to clear that time. But this time I felt ki I don't know what they checked, maybe the character of the calmness, or you can say overall temperament of that person. So that is it. Also during interview preparation, one thing I felt was there are many people who give you inputs. You go for mocks, you give 10-15 mocks, and everyone is there to give you inputs कि ये नहीं करना चाहिए, डोर ऐसे ओपन करना है, कोट का बटन खोलना है, बंद करना है, फिर बाद में you have to wish lady member first, then chairman, नहीं chairman first, then lady member, all confusion, wish them all together. No confusion. So good afternoon, good evening, ठीक है? So what happens is that when you enter and when you miss one step कि यार तुमने lady member को wish नहीं किया, so that start feeling यार ये गलत हो गया. So that is one of the that happened to me during this interview also कि यार मैंने ये नहीं बोलना चाहिए था, मैंने वो बोलना चाहिए. So all the time that was going into my mind कि यार ये गलत बोल दिया, अरे ये तो किया ही नहीं, मैंने बटन ही खोला नहीं. So it doesn't matter. So don't take all these inputs very seriously. हो सका है तो करो. Basically they are there to check your character, your personality, your temperament, your way to communicate, your calmness. So that will help. सेम सरांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे किती पण अगोदर प्रिपेअर केलं की असं विश करायचं, असं जाऊन खुर्चीच्या ह्या साईडनी जायचं की ह्या साईडनी, पण तरी तिथे गेल्यावर इतका वेगळा माहोल असतो की सगळं विसरून जातो आणि आपल्याला जे जेन्युअनली करायचं असतं तेच करतो. आणि माझे पण मार्क्स म्हणजे 171 आहेत, की जे ॲव्हरेज आहेत, म्हणजे जास्त चांगले पण नाही आहेत किंवा वाईट पण नाही आहेत. तर मग मला असं वाटलं की त्यांनी काय बेसिक क्वेश्चन्स बघितले, तर एक बेसिकली की मी फर्म आहे का माझ्या आन्सर्सवर. तर एकदम स्टार्टिंगलाच ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमुळं GM टेक्नॉलॉजीजवर झालं. मग एक 2-3 क्वेश्चन विचारले आणि त्यांनी विचारलं की डू यू सपोर्ट किंवा तुम्हाला प्रमोट म्हणजे तुला असं वाटतं की आपण GM प्रमोट करायला पाहिजे. मग मी हो म्हणाले आणि मग ते की रिझन सांग. मी 2-4 रिझन सांगितले आणि त्यांनी पुन्हा की MNCची मोनोपोली किंवा ते कसं हार्मफुल आहे हे करून त्यांचा पॉईंट केला सबस्टॅन्शिएट. आणि मग पुन्हा त्यांनी आणखीन एक क्वेश्चन विचारला मध्ये वेगळा आणि पुन्हा की स्टील यू प्रमोट GM क्रॉप. मग मी पुन्हा सांगितलं आणि पुन्हा आणखी त्यांनी तेव्हा पण मला की आता रिझन सांग. मग मी पहिले तर पुन्हा रिपीट नाही करू शकत, मग आणखी काहीतरी वेगळं की फूड सिक्युरिटी किंवा न्यूट्रिशनल सिक्युरिटी, जे पहिले पॉईंट्स नव्हते सांगितले ते सांगितले. आणि पुन्हा असं फूड प्रोसेसिंगवालं एक झालं किंवा करंट हॉर्टिकल्चरचं स्टेटस. आणि पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे माझ्यासाठी ते अनएक्सपेक्टेड होतं की स्टील यू प्रमोट GM क्रॉप. म्हणजे त्यांनी मला पहिल्या 5 मिनिटामध्ये सेम क्वेश्चन 3 वेळा विचारला आणि 3 वेळा त्याचे रिझनिंग विचारले. बट मी सांगितलं म्हणजे ते डिसेंट होतं. आणि नंतर मग बऱ्यापैकी फॅक्च्युअल क्वेश्चन्स झाले. आणि एक माझ्या पण बाबतीत एक नॉर्थ मेंबर होते तिथे पॅनलमध्ये आणि माझ्या ड्राफ्टमध्ये मेन्शन होतं की मी एक NIC कॅम्प नागालँडमध्ये तिथे अटेंड केला होता तो. तर ते फार जास्त इंटरेस्ट दाखवला त्यांनी की अरे
यू हॅव बीन देअर आणि इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस. मग अगदी त्याचे डिटेल्स विचारले मला. आणि मग त्यांनी की तुला महाराष्ट्रामध्ये आणि नागालँडमध्ये काय डिफरन्स वाटला. तर मग ते सांगितलं. त्याच्यानंतर की तुला तिथे वेगळं काय आढळलं, म्हणजे अगदी फूड हॅबिट्स तिथल्या किंवा क्लोदिंगमध्ये काय डिफरन्स जाणवला. मग एक महाराष्ट्रीयन साडी आणि ते गालाज कसे आहेत ते डिफरंट विचारलं. मग ते गालाज म्हणजे स्कर्ट असतं तिथलं, तर त्यांना माझे ऑब्झर्वेशनल स्किल्स किंवा मी खरंच ते जेन्युअनली अटेंड केलं आहे का. मग त्याचे कलर्स कुठले असतात विचारलं. मग कलर सांगितलं. त्याच्यावर डिझाईन्स कशा असतात. मग मी डायगोनल असतात, रेक्टँग्युलर असतात ते वाला. मग त्यांनी एक असं की तुला आवडले का ते. हो म्हणजे मी आता हो आवडले. आणि मग त्यांनी विचारले मग तू घेतलं का विकत. तर मी एकदम नाही असं. मग ते शॉक होऊन त्यांनी की मग तुला इतकं आवडलं तर तू का नाही घेतलं. पण मग माझा त्याच्यानंतर जेन्युअन रिस्पॉन्स होता की मॅम आय कुडंट अफोर्ड इट. कारण की त्याची किंमत ते 3500 पासून स्टार्ट होतं आणि मी तेव्हा स्टुडंट होते, तर माझ्यासाठी इट वॉज नॉट पॉसिबल. तर हे अशा टाईपमध्ये होतं. मग ते जनरल असं फॅक्च्युअल क्वेश्चन्स आणि असं मिक्स होतं. बट स्टील की नंतर मला म्हणजे एक्सपेक्टेड होतं की मी एकदम छान पण नाही दिला किंवा एक ब्लंडर नाही केलं, एक चुकीचं नाही सांगितलं तर मला ॲव्हरेज मार्क्स मिळून जातील. तर आय गॉट ॲव्हरेज मार्क्स. मला एक वाटतं इम्पॉर्टंट थिंग वॉज द डॅफ विच वी फील ड्युरिंग मीन्स की कॉन्फिडन्स नसतो की यार सिरियसली विल गेट एन इंटरव्यू कॉल एंड वाइल फिलिंग दैट फॉर्म वी फिल एनीथिंग इन टू डैफ और ये अच्छा लग रहा है, ये ज़रा इम्प्रेसिव लग रहा है नहीं, या ठीक है. सो दैट थिंग वी फिल एंड देन आफ्टर गेटिंग द कॉल अरे अब ये प्रिपेयर करना इज़ वेरी टफ फॉर इट नाउ. ठीक है. सो डोंट डू द सच थिंग्स. बी वेरी जेन्युइन. Even if you have one single hobby or one single achievement, that is more than enough. They don't want experts in every field and they should get this. So they know they are checking the character and that DAF is just an initial discussion or the template to start a discussion. ठीक है. So while filling the DAF also be very careful. कुछ भी ऐसे मत भर दो कि उस पर डिफेंड करना है, उस पर फिर ये करना टफ हो जाए, because interview marks is very deciding factor अगर उनको सर्विस में लिस्ट में आना है. ठीक है. So that is one important thing. म्हणजे आहेत बरेच लोक की ते मराठीमध्ये देऊन पण लोकांना 190 वगैरे मार्क्स आहेत चांगले. पण तरी पण म्हणजे मला स्वतःला असं वाटत होतं की ते डायरेक्ट कम्युनिकेशन आणि कोणातरी थर्ड पर्सन तर्फेवालं कम्युनिकेशन व्यवस्थित नाही होणार. किंवा ज्यांनी अगोदर मराठीतून दिले होते इंटरव्ह्यू, तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जे आन्सर सांगतोय तर ते आणि तो जो ट्रान्सलेटर सांगतात तर ते एकदम डिफरंट पडतं. आणि नंतर ते बोर्ड मेंबर्स आपल्याला कन्व्हिन्स करतात की यू शुड गो फॉर हिंदी और इंग्लिश. आणि मग ते आपल्याला असं सांगतातच की तुम्ही आमच्याशी डिरेक्टली बोला. आणि जास्त इम्पॉर्टंट लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, बट इफ यू आर एबल टू कम्युनिकेट वॉट एव्हर यू वॉन्ट टू से देन इट्स ओके. बिकॉज म्हणजे जर का त्यांना एकदमच फ्लुएंट इंग्लिश नाही हवी आहे, म्हणजे सर आम्हाला सांगायचे की मग तर ते रिसेप्शनिस्टसाठी नाही आहे ना हा जॉब, की तुम्हाला चांगलं बोलायला यायला पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही कन्वे करायला पाहिजे की तुम्हाला काय वाटतं. आणि इकडे तुमची जेन्युअननेस चेक करायचं असेल किंवा तुमचे कॅरेक्टर्स जास्त चेक करतात रॅदर दॅन युअर लिंग्विस्टिक स्किल्स. त्यामुळे तुम्ही एक नॉर्मल लेवलला कम्फर्टेबल असाल इंग्लिशमध्ये तर इंग्लिश देण्यात काही हरकत नाही. किंवा मराठी इज ऑल्सो गुड ऑप्शन. Limited 30 minutes hai. Everyone has 30 minutes. If you bring in an interpreter, then he will sir will ask him question, he will ask me, I will tell him, he will tell sir. So या सगळ्या क्वेश्चन मध्ये so there is less chance that the board will get less opportunity to explore your personality or various dimensions of your personality, or you will get less time to explore to show your skills there. So that is one disadvantage I feel with regional language it appears, but generally as ma'am said कि they prefer to talk directly and to interact them directly. ह्याच्यासाठी हां सो म्हणजे ह्याच्यासाठी मी सांगतो की ते जे बॉडीज आहेत त्याच्यासाठी आम्ही चार्ट बनवलेला आणि त्या चार्टमध्ये कम्पॅरेटिव्ह चार्ट वाईज आम्ही स्टडी केलेलं तसं. सो इन दॅट वे जे कम्पॅरेटिव्ह आहे ना जे कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल, तर यू कॅन मेक चार्ट्स ऑफ दॅट. सो दॅट विल हेल्प. फक्त ज्या एक्सेप्शनल गोष्टी आहेत की आता कॅग आहे तर तो त्याचं अपॉइंटमेंट आहे की नाही त्याचं नाही आहे, पण फक्त CEC आहे तर त्याच्यामध्ये रिअपॉइंट केलं जाऊ शकतं. तर फक्त असे एक्सेप्शनलवर जास्त फोकस द्या आणि ते चार्ट्समध्येच होतं कम्पॅरेटिव्ह स्टडी. म्हणजे अगदी 2 पेजच्या चार्टमध्ये त्या अख्ख्या कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बसून जातात.
I think so. Most of the questions have been covered. Those who still have any doubts, they can personally ask both of them. So I think so. Hope this lecture was, or this program was beneficial for most of you. Any further doubts, you can personally ask both of them. And so the biggest confidence is if they can qualify, or we all can. Matlab, they can qualify as you also can qualify. Once they were sitting here listening to some toppers lectures. I remember last year while introducing my lecture, he was the one who was anchoring, and he told, matlab, he was on the other side, and this year he's on the other side of the table. So it's possible. No, I just want to tell everyone has equal chance, and no one is above or below, or someone has less chance. Everyone has equal chance if they are ready to do hard work and dedication, and we can see their success. Hopefully, both of them get Maharashtra cadre, and we hope to see them together in Maharashtra. We'll end this session here. Our class would be tomorrow. And anyone has any specific doubts, they can come and ask both of them. So we'll have our lectures tomorrow, regular class, current affairs class. Thank you. Thank you for coming and listening to them.